तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाची यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मोरया ग्राफिक्स. तर मित्रांनो, थंबनेलवरून तर तुम्हाला कळालंच असेल की आज आपण काय बनवतो. तरी कळालं नसेल तरी काही विषय नाही मित्रांनो. तर आज आपण मित्रांनो आषाढी नागपंचमीनिमित्त मित्रांनो असा कडक असा एच प्रकारे बॅनर बनवला आहे मित्रांनो. तर ह्याच्या अगोदर पण मित्रांनो आपण श्रावण सोमवार निमित्त बॅनर एडिटिंग केली आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या मित्रांनो, आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. आणि मित्रांनो, आजचं जे काही पेनजी वगैरे आहेत मित्रांनो आणि कॉलिओग्राफी तर काही विषय नाही मित्रांनो. आत्तापर्यंत यूट्यूबवर असा नाही कोणीच बनवलं नाही, मी गॅरंटीसोबत बोलून देतो तुम्हाला. तर पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे मी तुम्हाला पिंडाची पेन्स दिली आहे, नागाची वगैरे मित्रांनो एकदम वेगळीच पेन्स दिली आहे. आणि मित्रांनो कॉलिओग्राफी तर मित्रांनो मी स्वतः तयार केली आहे. तर याच्यासाठी मला खूप वेळ केला आहे मित्रांनो. तर कॉलिओग्राफीसाठी तर काही विषय नाही, तुमच्यासाठी फक्त मित्रांनो आपण चांगला बॅनर प्रोव्हाइड केला आहे तुम्हाला. आणि मित्रांनो याचा जो काही प्रोटेक्टेड पासवर्ड असेल तो तुम्हाला व्हिडिओमध्येच मिळून जाईल. आणि मित्रांनो बॅनर बनवण्यासाठी जे कोणते ॲप लागतात त्याची सगळ्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर नक्कीच मिळेल. आणि मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आपल्या बॅकग्राऊंड पेज वगैरे एकदम फ्रीमध्ये पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन करायचे, तुम्हाला सर्व बॅकग्राऊंड पेज फ्रीमध्ये दिले जातील. आणि मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो केलं नसेल तर बिंदासपणे फॉलो करू शकतात. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर मित्रांनो आपण आलो आहोत आपल्या पिक्सेल ॲप ॲप्लिकेशनमध्ये. तर तुम्ही पाहू शकता सर्वप्रथम तुम्ही आपलं बॅकग्राऊंड ॲड करून घ्या मित्रांनो. आणि इथं सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, 2 नंबरचे ऑप्शन टूलच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि लास्टून 2 नंबरमध्ये मित्रांनो फक्त रिसाईज म्हणायचं आहे. कारण इथं आपण जे काही बनवू मित्रांनो ते एकदम व्यवस्थित प्रकारे इथं डन होऊन जाईल मित्रांनो, काही विषय नाही. त्यानंतर परत एकदा मित्रांनो ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे एक बॅकग्राऊंड क्रिएट करून घ्यायचं. तर मित्रांनो पाहू शकतो अशा प्रकारे मी तुम्हाला व्हाईट कलरची पेन दिली आहे, म्हणजे नागपंचमीची. तर मित्रांनो पाहू शकता, हिला सुद्धा डन करून घ्या. आणि त्यानंतर हिला एक इफेक्ट द्यायचा मित्रांनो, तो म्हणजे ब्लेंडच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आपल्याला. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकतो तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही इथं इफेक्ट इथं देऊ शकता. तर काही विषय नाही मित्रांनो, आपण आपल्याला इथं ओव्हरले इफेक्ट देऊन टाकायचं मित्रांनो. ओव्हरले इफेक्ट दिल्यानंतर मित्रांनो इथं ऑपोसिटचे ऑप्शन क्लिक करायचं, म्हणजे 3 नंबरचे ऑप्शन. आणि ह्याची जर काही मित्रांनो ऑपोसिट आहे ती तुम्हाला 46 ठेवून घ्यायची. तर आपण ठेवून घेऊयात एकदम. आणि त्यानंतर मित्रांनो ह्या पेंजीला सुद्धा डन करून घ्या तुम्ही. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपला बॅनर कशा प्रकारे इथे क्रिएट झालेला आहे. तर एवढं काम झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली काय करायचं, ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि आपली जी काही महादेव पिंडाची पेंजी असेल आणि नागाची पेंजी असेल ती तुम्हाला इथे फुल स्क्रीन करून घ्यायची मित्रांनो. फुल स्क्रीन म्हणजे मित्रांनो तुम्ही पाहू शकता जोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे प्लसचा आयकन येत नाही इथं सगळीकडून चौकून, त्याशिवाय तुम्ही ते पेंजी एकदम व्यवस्थित प्रकारे लावू नका. तर हिला सुद्धा डन करून घ्या मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. तर आत्तापर्यंत यूट्यूबला अशा प्रकारे पेंजी तुम्हाला कोणीच प्रोव्हाइड केली नाही मित्रांनो, मी तुम्हाला एकदम हे फ्रीमध्ये दिले आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता ही म्हणजे महादेवाची ही पेंड आहे मित्रांनो, ती मला शोधण्यात वेळ गेला आहे. त्यानिमित्त मित्रांनो हिला इरेजर करण्यात पण खूप वेळ गेला आहे. तर त्याचसाठी एक लाईक तर नक्कीच म्हणतो मित्रांनो. ही पेंजी ॲड केल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे मी काही नागपंचमीची कॉलिओग्राफी दिली असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथे ॲड करून घ्या मित्रांनो. कॉलिओग्राफी बनवण्यासाठी पण खूप वेळ गेला आहे. तर पाहू शकता मी तुम्हाला एकदम नाथ कॉलिओग्राफी दिली आहे. आत्तापर्यंत यूट्यूबला अशी प्रकारे कॉलिओग्राफी मी कोणीच दिलं नाही मित्रांनो, मी गॅरंटीसोबत बोलतो. पाहू शकता कशा प्रकारे मी तुम्हाला इफेक्ट वगैरे मारून दिले आहे मित्रांनो. तुम्हाला इफेक्ट वगैरे मारायची पण गरज नाही, सिम्पली तुम्हाला फक्त इथे ॲड करायचं. आणि त्यानंतर मित्रांनो परत एकदा ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचे तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जी काही त्रिशूलची पेंजी असेल ती तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची मित्रांनो. तुम्ही पाहू शकता हिला सुद्धा फुल स्क्रीन करून घ्या. आणि मित्रांनो सिम्पली इथे तुम्हाला काय करायचं आहे, डन करून घ्यायचं. डन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे परत एकदा ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करा. आणि त्यानंतर मित्रांनो जी काही शुभेच्छा पेंजी असेल ती तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. तर हिला सुद्धा फुल स्क्रीन करून घ्या आणि डन करून घ्या मित्रांनो, तर काही विषय नाही. आणि परत एकदा मित्रांनो ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला अशा प्रकारे काही पेंजी दिली आहे नावाची, ती सुद्धा तुम्हाला इथं झूम करून घ्यायची मित्रांनो, म्हणजे व्यवस्थित प्रकारे इथं लावून घ्यायची आणि सुद्धा डन करून घ्या मित्रांनो, काही विषय नाही. एवढं तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपला बॅनर जवळपास होतच आला आहे. तर पेंजी वगैरे आपल्या कशा प्रकारे एकदम कडक दिसत आहे मित्रांनो, याचं तर काही विषयच नाही. त्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे मी काही पेजेस दिले आहे व्हाईट कलरचे, म्हणजे डेट पेजेस दिली आहे मित्रांनो. ती तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची, एकदम झूम करून घ्यायची मित्रांनो. आणि हिला जर तुम्हाला कोणत्या प्रकारचे इफेक्ट द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता मित्रांनो. ओव्हरले इफेक्ट पण हिला बाहेर दिसून जाईल, काही विषय नाही. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे ओव्हरले इफेक्ट देऊ शकता तुम्ही, काही विषय नाही. तर याचं आपण ओव्हरले इफेक्ट देऊन देऊ. तर डन करून घ्या मित्रांनो. तर डन करून घेतल्यानंतर मित्रांनो परत एकदा ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि आपलं लास्टचं काम म्हणजे मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला काही पेलाची पान आणि काय फुल दिलं असेल मित्रांनो, ते फक्त तुम्हाला काय करायचं ते एकदम झूम करून घ्यायचे आणि बरोबर त्या पिंडीच्या बरोबर मित्रांनो बसून जाईल, काही विषय नाही. तर पाहू शकता आपली पिंड कशी एकदम चमकत आहे मित्रांनो, काही नादच नाही करायचा आहे. तर मित्रांनो एवढं काम झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सिम्पली फक्त ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि मित्रांनो मी तुम्हाला आपल्या बॅकग्राऊंडमध्ये फोल्डरमध्ये अशा प्रकारची मित्रांनो मी तुम्हाला पेन दिली आहे, ती तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची. आपण पेन ॲड करून घेऊया. तर मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला एक पेज दिली आहे, ती मित्रांनो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची. तर मित्रांनो सिम्पली काय करायचं, तुम्हाला इथे इरेजरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर इथे पेन दिला मित्रांनो तुम्हाला इरेज करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इरेज करत आहे. डन करून घ्यायचं मित्रांनो. आणि त्यानंतर मित्रांनो हिला एकदम झूम करून घ्यायचं नाही. हिचा जो काही इफेक्ट असेल मित्रांनो तो तुम्हाला ब्लेंड ऑप्शनवर क्लिक करून फक्त स्क्रीन म्हणायचं मित्रांनो. काय म्हणायचं, फक्त स्क्रीन मल्टिप्लाय म्हणायचं. तर मित्रांनो फक्त स्क्रीन म्हणायचे, हे आपलं सर्वप्रथम काम होतं मित्रांनो. तुम्हाला तर मित्रांनो हे सर्वप्रथम तुम्हाला आपल्याला पिंडच्या मागं पेंजी टाकून घ्यायची मित्रांनो. तुम्ही टाकून घेऊ शकता, तर काही विषय नाही. टायपिंग तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल, काही विषय नाही. तर एवढं झाल्यानंतर मित्रांनो परत एकदा ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. मित्रांनो तुम्हाला एवढा बॅनर हवा असेल तर तुम्ही एवढा पण ठेवू शकता, पण काही विषय नाही मित्रांनो. आणि तुमचा जो काही फोटो असेल किंवा तुमच्या कस्टमरचा फोटो असेल मित्रांनो तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. ती पी सुद्धा मित्रांनो तुम्हाला एकदम व्यवस्थित प्रकारे लावून घ्यायची अशा. पाहू शकता मित्रांनो आपला बॅनर इथे कशा प्रकारे एकदम विषय हार्ड बॅनर झालेला आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता आपली पिंड तर एकदम मित्रांनो एकदम चमकतच आहे, हे तर काही विषयच नाही. तर इफेक्ट वगैरे मारून दिला एक मित्रांनो, तर त्याचं तर काही नादच करायचं नाही मित्रांनो. हा बॅनर आपल्या रिझल्ट एकदम वेगळी प्रकारे सेव्ह कसा करायचा, कारण की हा बॅनर आपण कुठेही शेअर केला तर ब्लर होणार नाही किंवा फाटणार नाही. तर त्यासाठी मित्रांनो एक ट्रिक आहे, तुम्हाला इथे 3 लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि आपला बॅनर सिलेक्ट करून घ्यायचा मित्रांनो. आणि त्यानंतर इरेजरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नंबरच्या इरेजरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि याची जी काही साईज आहे मित्रांनो ती तुम्हाला 1 ठेवून घ्यायची, म्हणजे सगळ्यात कमी. आणि मित्रांनो बॅनर एकदम तुम्हाला आपला 500च्या कलरवर एकदम झूम करून घ्यायचा आणि छोटं घ्यायची. तुम्हाला दिसतच असेल मी कशा प्रकारे इथे कट मारून घेतला आहे. त्यानंतर मित्रांनो इथे 3 डॉटवर क्लिक करून सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करायचं. तर मित्रांनो पाहू शकता मी आलो आहोत आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये, म्हणजे फोटोजमध्ये. तर मित्रांनो पाहू शकता आपल्या गॅलरीमध्ये कसं प्रकारे एकदम एडिट झाला आहे, तुम्ही सेव्ह पाहू शकता. फॉलो बघते तर मित्रांनो किती चमकत आहे, तुम्ही पाहू शकता इफेक्ट वगैरे मारून दिले तुम्हाला. आणि पेंडाचा तर काही विषय नाही मित्रांनो, ती सुद्धा पेंड तर चमकतच आहे मित्रांनो. पेज वगैरे तुम्हाला एकदम इझी प्रकारे आपण दिले आहे, काय नाही. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला बॅनर तयार झाला आहे. हा बॅनर तुम्ही कुठेही शेअर करू शकता, तर काही विषय नाही. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे मला नक्कीच कळवा. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच मित्रांनो, तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया. धन्यवाद. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.